नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत. पाहू शकताय मस्त अशी आपली तंदूर रोटी तयार झालेली आहे. अगदी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये धाब्यावर जशी तंदुरी रोटी असते परफेक्ट तसं टेक्स्चर आपल्या रोटीला आलेलं आहे. ही रोटी तुम्ही कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजी बरोबर खा, मस्त अशी टेस्टी लागते. चला तर मग कृतीकडे वळूयात. इथे मी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे. तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ जरी घेतलं तर चालेल, पण आपल्याला बाहेर हॉटेल रेस्टॉरंट सारख्या तंदूर रोटी बनवायची आहे, त्यामुळे इथे मी मैद्याचा वापर केलेला आहे. आता याच्यामध्ये ह्या मैद्याच्या हिशोबाने मी मीठ घालून घेणार आहे. अर्धा चमचा मी इथे खायचा सोडा असतो तो घालणार आहे. आता आपण याच्यामध्ये अगदी पोहा खायचा जो चमचा असतो त्या चमच्याच्या हिशोबाने 1 ते 1.5 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे. आता तेल टाकून घेतल्यानंतर हा जो मैदा आहे हा सर्व मिक्स करून घेऊया. हा मैदा आपल्याला दह्यामध्ये मळायचा आहे, त्यामुळे इथे मी 1-2 चमचे दही टाकून घेणार आहे. स्टार्टिंगला जसं लागेल तसं याच्यामध्ये दही टाकत जायचं आहे. पहिल्यांदा हे सर्व दही टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया. आता इथे मी 2-3 चमचे पहिल्यांदा दही टाकून सर्व हा मैदा मिक्स करून घेतलेला आहे. नंतर आणखी 1-2 चमचे आपण याच्यामध्ये दही टाकून घेऊया. आता इथे आपल्याला पाण्याचा वापर अगदी कमी करायचा आहे. अगदी 1-2 चमचाच इथे पाणी वापरायचं आहे. पूर्ण जो हा मैदा आहे हा आपल्याला दह्यामध्येच मळून घ्यायचा आहे, कारण आपण इथे कोणत्याही प्रकारचं ईस्ट वापरणार नाही. दह्यामध्येच हा सर्व मैदा मळून घेणार आहोत. आता इथे मी ह्या मैद्यामध्ये पहिल्यांदा 1-2 ते 3 चमचे दही टाकलं, त्याच्यानंतर 2 चमचे दही टाकलं. आता लास्टला मी याच्यामध्ये 1-2 ते 3 चमचे दही टाकून घेते. आता परत एकदा हे सर्व असं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता इथे तुम्ही पाहू शकताय पिठाचा छान असा गोळा आता तयार व्हायला लागलेला आहे. आता आपण इथे अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही, मीडियममध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे. आपल्याला लाटता येईल त्याप्रमाणे. आता हा मैदा मळताना आपल्या हाताला पहिल्यांदा थोडासा चिकटतो, पण हे पीठ असंच मळत राहायचं आहे. 4 ते 5 मिनटं हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे, कारण पीठ छान असं मळलं गेलं, भिजलं गेलं तरच आपली रोटी मस्त अशी हॉटेल धाबा स्टाईल तंदुरी रोटी बनणार आहे. त्यामुळे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकताय छान असा या सर्व मैद्याचा मी एक गोळा तयार करून घेतलेला आहे. एकदम सॉफ्ट असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकताय जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा प्रकारे हे पीठ इथे मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ आपण एक अर्धा तास भिजण्यासाठी असंच ठेवून द्यायचं आहे. आता इथे मी हा मैदा अर्धा तास भिजवून घेतलेला आहे. मस्त असा हा भिजला गेलेला आहे. अगदी छान असा सॉफ्ट देखील झालेला आहे. हाताने एकदा हे परत एकदा मळून घ्यायचं आहे एकजीव करून. आता हाताला थोडासा मैदा लावून याच्यामधून एक मीडियम आकाराचा गोळा काढून घ्यायचा आहे. हातावर गोल करून घ्यायचा आहे. आता तयार करून घेतलेला जो गोळा आहे तो एकदा मी पिठामध्ये घोळवून घेतलेला आहे. आता हा आपण लाटून घेणार आहोत. तंदुरी रोटी जेवढ्या साईजची असते त्या साईजनुसार आपण हा लाटून घेणार आहोत. तुम्हाला जर लहान मोठी साईज हवी असेल तर त्याप्रमाणे देखील तुम्ही करू शकता. मैदा लाटताना आकसला जातो, त्यामुळे लाटताना आकार थोडासा मोठाच करून घ्यायचा आहे. इथे मी एवढ्या साईजमध्ये ही जी रोटी आहे ही लाटून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे पाहू शकताय जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा प्रकारे लाटून घ्यायची आहे. आता ही रोटी तव्यात टाकण्यापूर्वी आपण ह्या रोटीला वरून पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे ही जी रोटी आहे ही तव्याला चिकटली जाते आणि बाहेर हॉटेल रेस्टॉरंट धाब्यावर जसा तंदुरी रोटीचा फ्लेवर असतो सेम तसा या रोटीला फ्लेवर येतो. आता ही जी पाणी लावून घेतलेली जी बाजू आहे ही तव्यामध्ये खाली करायची आहे आणि जी खालची बाजू आहे ती वर करायची आहे. मी गॅसवर तवा गरम करून घेतलेला आहे आणि ही जी रोटी आहे ही जी पाणी लावलेली जी बाजू आहे ती खाली करायची आहे आणि जी सुकी बाजू आहे ती वरती करायची आहे, अशा प्रकारे. आता इथे तुम्ही पाहू शकताय रोटीला वरून छान असे बबल्स यायला लागल्यानंतर आता आपल्याला हा जो तवा आहे तो उलटा करायचा आहे आणि उलट्या साईडून आपल्याला ही रोटी भाजून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे हा तवा उलटा करून ही रोटी अशी भाजून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय मस्त अशी आपली ही रोटी भाजली गेलेली आहे.
छान अशी तंदुरी रोटी जशी असते परफेक्ट तशी ही रोटी आपली दिसत आहे। आता या रोटीला आपण वरून छान असं बटर लावून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकताय मस्त अशी आपली ही तंदूर रोटी तयार झालेली आहे। अगदी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये धाब्यावर जशी तंदुरी रोटी असते परफेक्ट तसं टेक्स्चर हे आपल्या रोटीला आलेलं आहे। ही रोटी तुम्ही कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीबरोबर खा, मस्त अशी टेस्टी लागते। तर अशाच प्रकारे बाकीच्या सर्व राहिलेल्या ज्या रोट्या आहेत त्या मी बनवून घेते। आता इथे मी आणखी एक रोटी तव्यावर टाकून घेतलेली आहे आणि ही रोटी मी तुम्हाला गॅसवर भाजून दाखवणार आहे। आपण जसा गॅसवर फुलका भाजतो त्याप्रमाणे ही रोटी मी तुम्हाला भाजून दाखवणार आहे। तुम्ही पाहू शकताय वरून छान असे बबल्स यायला लागल्यानंतर ही रोटी अशी पलटी करून घ्यायची आहे गॅसवर आणि अशा प्रकारे फिरवत फिरवत ही रोटी भाजून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकताय गॅसवर ही रोटी आपली मस्त अशी खरपूस भाजली गेलेली आहे। इथे आपली गॅसवर भाजून घेतलेली रोटी देखील छान अशी तंदूर रोटी सारखीच झालेली आहे। तुम्ही इथे पाहू शकताय छान अशी खरपूस भाजली गेलेली आहे। या रोटीलाही आपण वरून बटर लावून घेऊया। इथे तुम्ही पाहू शकताय सर्व ज्या रोट्या आहेत त्या मी बनवून घेतलेल्या आहेत। मस्त अशा आपल्या ह्या रोट्या बनलेल्या आहेत। अगदी ढाबा स्टाईल टेक्स्चर ह्या रोट्यांना आलेला आहे। ह्या रोट्या तुम्ही गरम गरम खा आणि ग्रेव्हीदार भाजी बरोबर खा, छान अशा टेस्टी लागतात। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशा नवनवीन छान छान रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।